हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे महाट्रान्सको लोअर डिव्हिजन क्लर्क आणि सिडको अकाउंट सेक्रेटरी कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटचा 11 टॉपिक कव्हर करत आहे, जो आहे जॉईंट प्रोडक्ट आणि बाय प्रोडक्ट. ठीक आहे. याच्या आधी आपण 10 टॉपिक कव्हर केलेले आहेत. मीन्स त्याची 50-50 MCQ सॉल्व्ह केलेले आहेत. ज्यांनी ते व्हिडिओज नाही बघितले तर व्हिडिओचे जे पूर्ण व्हिडिओज जे आहेत ते चॅनलच्या प्लेलिस्टवर अवेलेबल आहे. तुम्ही चॅनलच्या प्लेलिस्टवर जाऊन तिथे पूर्ण व्हिडिओज आणि त्याच्यानंतर ऑडिटिंग, बिझनेस लॉ, GST, इन्कम टॅक्स सगळ्यांच्याच प्लेलिस्ट अवेलेबल आहे. सर्व व्हिडिओज अवेलेबल आहे. तिथे जाऊन तुम्ही तिथं रेफर करू शकता. ठीक आहे. चला स्टार्ट करूया आपण आज फर्स्ट जॉईंट प्रोडक्ट अँड बाय प्रोडक्टचे MCQs. ठीक आहे. आणि ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक करून घ्या. जर तुमचा सपोर्ट असेल तेव्हाच मी इथे समोर व्हिडिओ बनवू शकणार, अदरवाईज नाही. तसंच अकाउंट प्रोफेशनल PDF अवेलेबल आहे. अकाउंटच्या पूर्ण PDF अवेलेबल आहेत. तसंच मराठी लँग्वेजची सुद्धा PDF अवेलेबल आहे. ज्यांना पण PDF पाहिजे असेल त्यांनी गिवन नंबरवर मेसेज करा, तिथे तुम्हाला PDF अवेलेबल होऊन जाईल. तर चला फर्स्ट क्वेश्चन आहे आपला बघा. जॉईंट प्रोडक्ट अराइज व्हेन संयुक्त उत्पादने केव्हा निर्माण होतात? बघा ऑप्शन आहे. फर्स्ट ऑप्शन, टू और मोर प्रोडक्ट आर प्रोड्यूस टुगेदर विथ इक्वल इम्पॉर्टन्स. ठीक आहे. सेकंड म्हटलं आहे बाय प्रोडक्ट आर सेपरेटेड. थर्ड म्हटलं आहे ओनली वन प्रोडक्ट इज द मेन फोकस अँड फोर्थ स्क्रॅप इज सोल्ड ॲज वेस्ट. द करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट. ठीक आहे. टू और मोर प्रोडक्ट आर प्रोड्यूस टुगेदर विथ इक्वल इम्पॉर्टन्स मीन्स दोन किंवा अधिक उत्पादने एकाच प्रक्रियेत समान महत्वासह तयार होतात तेव्हा. नेक्स्ट सेकंड, विच ऑफ द फॉलोइंग इज ट्रू अबाउट जॉईंट प्रोडक्ट. खालीलपैकी संयुक्त उत्पादनाबाबत काय खरे आहे? बघा ऑप्शन आहे. फर्स्ट, दे आर ऑलवेज अनइक्वल व्हॅल्यू. सेकंड, they cannot be sold. Third, they are obtained from the same production process. And fourth, they are waste material. The correct answer आहे इथे third, they are obtained from the same production process. ती एकाच उत्पादन प्रक्रियेतून मिळतात. नेक्स्ट थर्ड, बाय प्रोडक्ट आर डिफाईन ॲज. उप उत्पादने अशी परिभाषित केली जातात की, बघा ऑप्शन आहे. फर्स्ट, प्रोडक्ट विथ मेजर रेव्हेन्यू कॉन्ट्रीब्युशन. Second, secondary product with relatively low value. Third, the only product of process. And fourth, the product with no accounting relevance. The correct answer आहे इथे second, secondary product with relatively low value. सापेक्ष कमी किमतीच्या दुय्यम उत्पादन. Next, fourth, which of the following is not a feature of joint product. खालीलपैकी कोणते संयुक्त उत्पादन वैशिष्ट्य नाही? तर बघा ऑप्शन आहे. फर्स्ट, प्रोड्यूस सायमल्टेनियसली. Second, equal or nearly equal economic importance. Third, produce in fixed quantity. And fourth, incidental output. The correct answer is the fourth, incidental output, प्रासंगिक उत्पादन. Next, fifth, the main difference between joint product and byproduct lies in. संयुक्त व उपउत्पादने यामधील मुख्य फरक काय आहे? तर बघा ऑप्शन आहे. फर्स्ट, टाइप ऑफ मशिनरी यूज. सेकंड, सेल प्राइस अँड इकॉनॉमिक व्हॅल्यू. थर्ड, रॉ मटेरियल यूज. अँड फोर्थ, लेबर इंटेन्सिटी. द करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, सेल प्राइस अँड इकॉनॉमिक व्हॅल्यू, विक्री किंमत व आर्थिक मूल्य. नेक्स्ट सिक्स्थ, विच प्रोडक्ट गेट अ लार्जर शेअर ऑफ जॉईंट कॉस्ट अलोकेशन. संयुक्त खर्च वाटपात कोणत्या उत्पादनाला मोठा वाटा मिळतो? बघा ऑप्शन आहे. फर्स्ट, स्क्रॅप. सेकंड, बाय प्रोडक्ट. थर्ड, जॉईंट प्रोडक्ट. अँड फोर्थ, ॲबनॉर्मल लॉस. द करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड, जॉईंट प्रोडक्ट, संयुक्त उत्पादन. नेक्स्ट सेवन्थ, विच ऑफ द फॉलोइंग इज अ मेथड ऑफ अप्रोप्रिएटिंग जॉईंट स्टॉक. संयुक्त खर्चाचे विभाजन करण्यासाठी खालीलपैकी कोणती पद्धत आहे? तर बघा ऑप्शन आहे. फर्स्ट, फिफो मेथड. सेकंड, ॲव्हरेज कॉस्ट मेथड. थर्ड, नेट रिअलायझेशन व्हॅल्यू मेथड. अँड फोर्थ, रिप्लेसमेंट कॉस्ट मेथड. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड, नेट रिअलायझेशन व्हॅल्यू मेथड, निव्वळ साकार मूल्य पद्धत. नेक्स्ट एट, apportionment of joint cost based on sale value at split of point is known as. विभाजित बिंदूवर विक्री मूल्यांकन आधारित संयुक्त खर्च विभाजन याला काय म्हणतात? तर बघा ऑप्शन आहे. फर्स्ट, फिजिकल मेथड मेजर. सेकंड, सेल्स व्हॅल्यू मेथड. थर्ड, कॉन्स्टंट कॉस्ट मेथड. अँड फोर्थ, मार्जिनल कॉस्ट मेथड. तर करेक्ट व्हॅल्यू आहे इथे आन्सर आहे सेकंड, सेल्स व्हॅल्यू मेथड, विक्री मूल्य पद्धत. नेक्स्ट नाइन, under which method is joint cost apportion based on weight or volume. कोणत्या पद्धतीत वजन किंवा आयतानुसार आधारित संयुक्त खर्च वाटप केला जातो? तर बघा ऑप्शन आहे. फर्स्ट, NRV मेथड.
सेकंड मार्केट प्राइस मेथड, थर्ड फिजिकल युनिट मेथड अँड फोर्थ रिअल इन्कम मेथड. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड फिजिकल युनिट मेथड, भौतिक युनिट पद्धत. नेक्स्ट 10th, which is the correct treatment of byproduct income in cost accounting? खर्च लेखाशास्त्रात उपउत्पादनाच्या उत्पन्नाचा योग्य उपचार कोणता आहे? तर बघा ऑप्शन आहे ऍडेड टू द जॉईंट स्टॉक, सेकंड क्रेडिटेड टू द कॉस्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, थर्ड इग्नोर कम्प्लिटली अँड फोर्थ डेबिटेड टू मेन प्रोडक्ट. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड क्रेडिटेड टू कॉस्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, खर्च नफा तोटा खात्यात जमा केले जाते. Next, 11th, the net realizable value of byproduct is usually, उपउत्पादनाचे निव्वळ साकार मूल्य सामान्यतः बघा ऑप्शन आहे ट्रीटेड ॲज इन्कम, सेकंड कॅपिटलाइज, थर्ड एलोकेटेड टू मेन प्रोडक्ट अँड फोर्थ इग्नोर इन टोटल कॉस्ट. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट ट्रीटेड ॲज अ इन्कम मीन्स उत्पन्न म्हणून मानले जाते. ठीक आहे. नेक्स्ट 12th, द स्प्लिट ऑफ पॉइंट रेफर्स टू द स्टेजेस इन प्रोडक्शन वेअर. विभाजन बिंदू म्हणजे उत्पादनातील अशी व्यवस्था आहे जिथे बघा ऑप्शन आहे फायनल प्रोडक्ट इज सोल्ड, सेकंड जॉइंट प्रोडक्ट बिकम सेपरेटली आयडेंटिफिकेबल, थर्ड रॉ मटेरियल आर मिक्स अँड फोर्थ प्रोडक्शन एंड. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड जॉइंट प्रोडक्ट बिकम सेपरेटली आयडेंटिफिकेबल, संयुक्त उत्पादने स्वतंत्रपणे ओळखण्याजोगी बनतात. Next, 13. Byproduct are generally accounted for when. उपउत्पादने सामान्यतः कधी लेखांकित केली जातात? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ॲट द पॉइंट ऑफ सेल, सेकंड ड्युरिंग मॅन्युफॅक्चरिंग, थर्ड वेन कॉस्ट इज इनकर्ड अँड फोर्थ बिफोर स्प्लिट ऑफ. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट ॲट द टाइम ऑफ पॉइंट ऑफ सेल, विक्रीच्या वेळी. नेक्स्ट 14. विच स्टेटमेंट इज फॉल्स अबाउट जॉइंट प्रोडक्ट. संयुक्त उत्पादनाबद्दल खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? बघा ऑप्शन आहे फर्स्ट दे शेअर द सेम इनपुट अँड प्रोसेस, सेकंड दे आर प्रोड्यूस ॲट अ स्प्लिट ऑफ पॉइंट, थर्ड दे आर ऑलवेज इक्वली प्रॉफिटेबल अँड फोर्थ दे रिक्वायर कॉस्ट अपॉर्शनमेंट. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड दे आर ऑलवेज इक्वली प्रॉफिटेबल, ते नेहमीच सारखे फायदेशीर असतात. नेक्स्ट 15. In cost accounting, joint product cost is apportioned to the joint product to. खर्च लेखाशास्त्रात संयुक्त खर्चाचे संयुक्त उत्पादनामध्ये वाटप केले जाते कारण बघा ऑप्शन आहे फर्स्ट टॅक्स कॅल्क्युलेशन, सेकंड प्रॉफिट एस्टिमेशन अँड प्रोडक्ट प्राइसिंग, थर्ड फायनान्शियल अकाउंटिंग अँड फोर्थ बजेटिंग ओनली. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड प्रॉफिट एस्टिमेशन अँड प्रोडक्ट प्राइसिंग, नफा अंदाज आणि उत्पादन किमतीसाठी. नेक्स्ट 16. द NRV मेथड इज प्रेफर्ड वेन. NRV पद्धत तेव्हा प्राधान्य दिले जाते जेव्हा तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट प्रोडक्ट हॅव नोन मार्केट प्राइस पोस्ट स्प्लिट ऑफ, सेकंड नो सेलिंग प्राइस इज अवेलेबल, थर्ड फिजिकल क्वांटिटी इज इक्वल अँड फोर्थ फिक्स ओव्हरहेड आर हाय. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट प्रोडक्ट हॅव नोन मार्केट प्राइस पोस्ट स्प्लिट ऑफ, विभाजनानंतर उत्पादने ज्ञात बाजारभावात विकली जातात. Next 17. Which method consider estimated selling price less further processing cost. कोणती पद्धत अंदाजे विक्री किंमत व त्यानंतरचा प्रक्रिया खर्च वजा करून वापरते? बघा ऑप्शन आहे फर्स्ट मार्केट व्हॅल्यू मेथड, सेकंड फिजिकल क्वांटिटी मेथड, थर्ड NRV मेथड अँड फोर्थ सर्वे मेथड. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड NRV मेथड मीन्स NRV पद्धत. नेक्स्ट 18. Which of the following is not used for joint cost allocation. खालीलपैकी कोणती पद्धत संयुक्त खर्च वाटपासाठी वापरली जात नाही? तर बघा ऑप्शन आहे ॲव्हरेज युनिट कॉस्ट मेथड, सेकंड सर्वे मेथड, थर्ड इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी मेथड अँड फोर्थ सेल्स व्हॅल्यू ॲट स्प्लिट ऑफ मेथड. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी मेथड, आर्थिक ऑर्डर प्रमाण पद्धत. नेक्स्ट 19. बाय प्रोडक्ट इन्कम इज ऑफन शोन ॲज. उपउत्पादने उत्पन्न सहसा कसे दाखवले जाते? बघा ऑप्शन आहे फर्स्ट पार्ट ऑफ कॅपिटल रिझर्व, सेकंड डिडक्शन फ्रॉम जॉइंट कॉस्ट, थर्ड कॉन्टिजेंट इन्कम अँड फोर्थ असेट व्हॅल्यू. करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड डिडक्शन फ्रॉम जॉइंट कॉस्ट, संयुक्त खर्चातून. नेक्स्ट 20. विच कॉस्ट इज नॉट टिपिकली असाइन्ड टू बाय प्रोडक्ट. खालीलपैकी कोणता खर्च उप उत्पादनांचा सामान्यतः दिला जात नाही? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट सेलिंग एक्सपेन्सेस,
second joint production cost, third further processing cost, and fourth packing and transport cost. The correct answer आहे इथे second joint production cost, संयुक्त उत्पादन खर्च. Next 21, if two joint products are sold at vastly different prices, cost allocation should be based on. जर दोन संयुक्त उत्पादने खूप वेगवेगळ्या किमतीला विकली जात असतील तर खर्च वाटप कशावर आधारित असावे? तर बघा ऑप्शन आहे इक्वल शेअर, सेकंड एनआरव्ही और मार्केट व्हॅल्यू, थर्ड लेबर अवर अँड फोर्थ कॉस्ट पर युनिट. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड एनआरव्ही और मार्केट व्हॅल्यू, एनआरव्ही किंवा बाजार मूल्य. Next 22, if a byproduct has no market, it is generally treated as. जर उप उत्पादनाला बाजार नसेल तर ते सहसा कसे हाताळले जाते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट जॉईंट प्रोडक्ट, नॉर्मल लॉस, स्क्रॅप आणि फिनिश गुड्स. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड स्क्रॅप मीन्स भंगार. नेक्स्ट 23, which joint cost apportionment method based on volume and quantity produced. संयुक्त खर्च वाटपाची कोणती पद्धत उत्पादन प्रमाणातील आधारित नसते? बघा आधारित असते. बघा ऑप्शन आहे फिजिकल क्वांटिटी मेथड, एनआरव्ही मेथड, मार्केट व्हॅल्यू मेथड अँड कॉन्स्टंट ग्रॉस मार्जिन मेथड. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट फिजिकल क्वांटिटी मेथड, भौतिक प्रमाण पद्धत. नेक्स्ट 24, when by products require further processing the cost is treated as. उप उत्पादनांना पुढील प्रक्रिया आवश्यक असल्यास खर्च कसा हाताळला जातो? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट पिरियड कॉस्ट, सेकंड मॅन्युफॅक्चरिंग ओव्हरहेड, थर्ड ॲडेड टू द जॉईंट स्टॉक अँड थर्ड डायरेक्ट एक्सपेन्सेस. तर करेक्ट आन्सर आहे इथे फोर्थ डायरेक्ट एक्सपेन्सेस, थेट खर्च. नेक्स्ट 25, अपॉर्शनमेंट बेस्ड ऑन फायनल सेल्स व्हॅल्यू मायनस एस्टिमेटेड प्रॉफिट अँड सेलिंग कॉस्ट इज नोन ॲज. अधिक विक्री मूल्य मायनस अंदाजित नफा आणि विक्री खर्च बरोबर या आधारावरचे वाटप कोणत्या नावाने ओळखले जाते? तर बघा ऑप्शन आहे रिव्हर्स कॉस्ट मेथड, सेकंड नेट रिलायझेबल व्हॅल्यू मेथड, कंपॅरेटिव्ह कॉस्ट मेथड अँड कॉस्ट स्प्लिटिंग मेथड. ठीक आहे, तर याचा करेक्ट आन्सर आहे नेट रिअलायझेबल व्हॅल्यू, निव्वळ प्राप्त मूल्य पद्धत. ठीक आहे. नेक्स्ट 26, इफ द बाय प्रोडक्ट हॅज सिग्निफिकंट व्हॅल्यू इट मे बी. जर उप उत्पादनाचे लक्षणीय मूल्य असेल तर ते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट इग्नोर्ड फ्रॉम कॉस्टिंग, सेकंड ट्रीटेड ॲज मिसलेनियस इन्कम, थर्ड ट्रीटेड ॲज मेन प्रोडक्ट अँड फोर्थ ॲडेड टू द जॉईंट स्टॉक. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड ट्रीटेड ॲज मिसलेनियस इन्कम, इतर उत्पन्न म्हणून मानले जाते. ठीक आहे. ज्यांनी चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. जर तुम्ही लाईक कराल, कमेंट कराल तेव्हाच मी नेक्स्ट व्हिडिओ बनवण्याला मोटिवेट होणार, अदरवाईज नाही. ठीक आहे. आणि ज्यांना पण PDF पाहिजे असेल अकाउंट आणि मराठीची त्यांनी गिवन नंबरवर मेसेज करा, व्हॉट्सअप करा, तिथे तुम्हाला ती PDF अवेलेबल होऊन जाणार. ठीक आहे. नेक्स्ट 27, द पर्पज ऑफ अपॉर्शनिंग कॉस्ट जॉईंट कॉस्ट इज टू. संयुक्त खर्च वाटप करण्यामागचा उद्देश काय आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट अवॉइड प्रॉफिट, सेकंड मॅक्झिमाइज रेव्हेन्यू, थर्ड डिटरमाइन कॉस्ट अँड प्राइसिंग ऑफ जॉईंट प्रोडक्ट अँड फोर्थ शो फायनान्शियल स्टेटमेंट. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड डिटरमाइन कॉस्ट अँड प्राइसिंग ऑफ जॉईंट प्रोडक्ट, संयुक्त उत्पादनांचे खर्च व किंमत ठरवणे. नेक्स्ट 28, कॉस्ट इन्कर्ड आफ्टर द स्प्लिट ऑफ पॉइंट इज नोन ॲज. विभाजन बिंदूनंतर झालेला खर्च ओळखला जातो. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट जॉईंट कॉस्ट, सेकंड फर्दर प्रोसेसिंग कॉस्ट, थर्ड ऑपरेटिंग कॉस्ट अँड फोर्थ ओव्हरहेड. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड फर्दर प्रोसेसिंग कॉस्ट, पुढील प्रक्रिया खर्च. नेक्स्ट 29, इफ बाय प्रोडक्ट्स आर इमटेरियल देअर व्हॅल्यू इज ट्रीटेड ॲज. जर उप उत्पादन गौण असेल तर त्याचे मूल्य कसे मानले जाते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट इग्नोर्ड इन कॉस्ट अकाउंट, सेकंड ट्रान्सफर टू द रिझर्व, थर्ड कन्सिडर्ड मेन इन्कम अँड फोर्थ ड्रेफर्ड रेव्हेन्यू. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट इग्नोर्ड इन कॉस्ट अकाउंट, खर्च खात्यात दुर्लक्षित केली जाते. नेक्स्ट 30, विच कॉस्ट इज अपॉर्शन अमॉंग द प्रोडक्ट ॲट द पॉइंट ऑफ सेपरेशन. विभाजनाच्या बिंदूवर कोणता खर्च उत्पादनामध्ये वाटला जातो? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट कन्वर्जन कॉस्ट, सेकंड जॉईंट कॉस्ट, थर्ड फिक्स कॉस्ट अँड फोर्थ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कॉस्ट. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड जॉईंट कॉस्ट, संयुक्त खर्च. नेक्स्ट 31, when using market value method joint cost are allocated in proportion to.
बाजार मूल्य पद्धतीचा वापर केल्यास संयुक्त खर्च कोणत्या प्रमाणात वाटले जातात? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट फिजिकल युनिट, सेकंड प्रोडक्शन टाइम, थर्ड सेल्स व्हॅल्यू अँड फोर्थ लेबर अवर. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड सेल्स व्हॅल्यू, विक्री मूल्य. नेक्स्ट 32. विच मेथड ॲज्युम ऑल प्रोडक्ट हॅव इक्वल व्हॅल्यू पर युनिट? कोणती पद्धत गृहीत धरते की सर्व उत्पादने युनिट मागे समान मूल्यासह आहेत? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट NRV मेथड, सेकंड फिजिकल युनिट मेथड, थर्ड सर्वे मेथड अँड फोर्थ कॉन्स्टंट ग्रॉस मार्जिन मेथड. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड फिजिकल युनिट मेथड, भौतिक युनिट पद्धत. नेक्स्ट 33. In cost accounting, a product that emerge incidentally is called. खर्च लेखाशास्त्रात अनायास तयार झालेले उत्पादन काय म्हणतात? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट मेन प्रोडक्ट, सेकंड स्क्रॅप, थर्ड बाय प्रोडक्ट अँड फोर्थ कॅपिटल. तर करेक्ट आन्सर आहे बाय प्रोडक्ट, उप उत्पादन. नेक्स्ट 34. जॉइंट कॉस्ट इन्क्लूड ऑल कॉस्ट इनकट. संयुक्त खर्चामध्ये खालीलपैकी कोणते सर्व खर्च येतात? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट बिफोर द स्प्लिट ऑफ पॉइंट, सेकंड आफ्टर द स्प्लिट ऑफ पॉइंट, थर्ड ओनली इनडायरेक्ट एक्सपेन्स अँड फोर्थ सेलिंग एक्सपेन्सेस ओनली. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट बिफोर द स्प्लिट ऑफ पॉइंट, विभाजन बिंदूपूर्वीचे खर्च. नेक्स्ट 35. विच इज नॉट अ कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ जॉइंट प्रोडक्ट. खालीलपैकी कोणते संयुक्त उत्पादनाचे लक्षण नाही? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट आयडेंटिफिकेबल आफ्टर अ पॉइंट, सेकंड सेम रॉ मटेरियल, थर्ड प्रोड्यूस ॲट डिफरंट टाइम अँड फोर्थ इनकर कॉमन कॉस्ट. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड प्रोड्यूस ॲट डिफरंट टाइम, वेगवेगळ्या वेळेस तयार होतात. ठीक आहे. नेक्स्ट 36. सर्वे मेथड ऑफ अपॉर्शनमेंट इज बेस्ड ऑन. वाटपाची सर्वेक्षण पद्धत कशावर आधारित असते? तर बघा ऑप्शन आहे इंजिनियर एस्टिमेट, सेकंड NRV, थर्ड प्रॉफिट मार्जिन अँड फोर्थ व्हॉल्यूम. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट इंजिनियर एस्टिमेट, अभियंताचा अंदाज. नेक्स्ट 37. रेव्हेन्यू फ्रॉम द सेल ऑफ बाय प्रोडक्ट इज डिडक्टेड फ्रॉम. उप उत्पादनाच्या विक्रीतून मिळणारे उत्पन्न कशामधून वजा केले जाते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट फिक्स कॉस्ट, सेकंड जॉइंट कॉस्ट, थर्ड कॅपिटल अकाउंट अँड फोर्थ इन्व्हेंटरी. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड जॉइंट कॉस्ट, संयुक्त खर्चातून. नेक्स्ट 38. बाय प्रोडक्ट आर मोस्ट लाइकली टू बी फाउंड इन विच इंडस्ट्री. कोणत्या उद्योगात उपउत्पादने सर्वात जास्त आढळतात? तर बघा ऑप्शन आहे बँकिंग, सेकंड केमिकल प्रोसेसिंग, थर्ड सॉफ्टवेअर अँड फोर्थ कन्स्ट्रक्शन. करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड केमिकल प्रोसेसिंग, रासायनिक प्रक्रिया. नेक्स्ट 39. द मेथड दॅट एम टू इक्वलाइज प्रॉफिट मार्जिन अक्रॉस प्रोडक्ट इन. सर्व उत्पादनांमध्ये नफा मार्जिन समान ठेवणारी पद्धत कोणती? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट कॉन्स्टंट क्रॉस मार्जिन मेथड, सेकंड फिजिकल मेथड, थर्ड सेल्स रेशियो मेथड अँड फोर्थ NRV मेथड. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट कॉन्स्टंट ग्रॉस मार्जिन मेथड, सतत सकल नफा पद्धत. नेक्स्ट 40. विच ऑफ दिस इज नॉट अ टाइप ऑफ कॉस्ट रिलेटेड जॉइंट प्रोडक्शन. संयुक्त उत्पादनाशी संबंधित खालीलपैकी कोणता खर्च नाही? तर बघा ऑप्शन आहे जॉइंट कॉस्ट, सेकंड फर्दर प्रोसेसिंग कॉस्ट, थर्ड ॲडव्हर्टायझिंग कॉस्ट अँड फोर्थ स्प्लिट ऑफ कॉस्ट. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड फर्दर प्रोसेसिंग कॉस्ट इज नॉट रिलेटेड टू जॉइंट प्रोडक्शन. नेक्स्ट 41. जॉइंट प्रोडक्ट कॉस्टिंग इम्प्रूव्ह. संयुक्त उत्पादन खर्चात सुधारणा होते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट एम्प्लॉय रिटेन्शन, सेकंड स्ट्रॅटेजिक डिसिजन मेकिंग, थर्ड पेरोल मॅनेजमेंट अँड फोर्थ टॅक्स ऑडिटिंग. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड स्ट्रॅटेजिक डिसिजन मेकिंग, रणनैतिक निर्णय घेणे. नेक्स्ट 42. बाय प्रोडक्ट कॉस्टिंग इज सिम्प्लिफाईड वेल. उप उत्पादन खर्च कधी सोपे होते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट मार्केट व्हॅल्यू इज अवेलेबल, सेकंड नो स्प्लिट ऑफ पॉइंट एक्झिट, थर्ड प्रोसेसिंग इज मिनिमल अँड फोर्थ प्रोडक्ट आर पेरिशेबल. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड प्रोसेसिंग इज मिनिमल, प्रक्रिया कमी असते. नेक्स्ट 43. हाय व्हॅल्यू बाय प्रोडक्ट आर युजली. उच्च मूल्य उप उत्पादने सामान्यतः. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट कन्सिडर्ड ॲज अ मेन प्रोडक्ट, सेकंड कन्सिडर्ड ॲज अ कॅपिटल, थर्ड शोन ॲज अ स्क्रॅप अँड फोर्थ इग्नोर इन कॉस्टिंग. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट कन्सिडर्ड ॲज अ मेन प्रोडक्ट, मुख्य उत्पादने मानली जातात. नेक्स्ट 44. बाय प्रोडक्ट अकाउंटिंग फोकस ऑन. उप उत्पादन लेखाशास्त्रात केंद्रित असते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट अलोकेटिंग कॉस्ट टू प्रॉफिट सेंटर,
सेकंड सिंपल व्हॅल्युएशन अँड इन्कम रिकॉग्नायझेशन, थर्ड बजेटिंग फॉर सेल्स अँड फॉर रिड्युसिंग लेबर कॉस्ट. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड सिंपल व्हॅल्युएशन अँड इन्कम रिकॉग्नायझेशन, सोपे मूल्यांकन आणि उत्पन्न ओळख. नेक्स्ट 45 अपॉर्शनमेंट ऑफ जॉइंट कॉस्ट इज इसेन्शियल टू. संयुक्त खर्च वाटप आवश्यक असते कारण, तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट इट रिड्यूस कंपनी साइज, सेकंड इट अवॉइड लीगल इश्यू, थर्ड इट डिटरमाइन प्रोडक्ट वाइज कॉस्ट अँड प्रॉफिट अँड फोर्थ इट सिम्प्लिफाय HR पॉलिसीज. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड इट डिटरमाइन प्रोडक्ट वाइज कॉस्ट अँड प्रॉफिट. ते उत्पादन निहाय खर्च व नफा ठरवते. नेक्स्ट 46 विच कॉस्ट इज नॉट अ पार्ट ऑफ जॉइंट कॉस्ट. खालीलपैकी कोणता खर्च संयुक्त खर्चाचा भाग नाही. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट मटेरियल बिफोर स्प्लिट ऑफ, सेकंड लेबर बिफोर स्प्लिट ऑफ, थर्ड सेलिंग एक्सपेन्सेस आफ्टर स्प्लिट ऑफ अँड फोर्थ ओव्हरहेड बिफोर स्प्लिट ऑफ. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड सेलिंग एक्सपेन्स आफ्टर स्प्लिट ऑफ, विभाजनानंतरचा विक्री खर्च. नेक्स्ट 47 विच इंडस्ट्री ऑफन यूज जॉइंट प्रोडक्ट कॉस्टिंग. खालीलपैकी कोणता उद्योग संयुक्त उत्पादन खर्च वापरतो. तर बघा ऑप्शन आहे ऑइल रिफायनिंग, टेक्सटाईल, टेलिकॉम, रिअल इस्टेट. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट ऑइल रिफायनिंग, तेल शुद्धीकरण. नेक्स्ट 48 द जॉइंट कॉस्ट अपॉर्शन टू बाय प्रोडक्ट इज युजली. उप उत्पादनाला वाटण्यात आलेला संयुक्त खर्च सामान्यतः. तर बघा ऑप्शन आहे व्हेरी हाय, सेकंड झिरो और निग्लिजिबल, थर्ड इक्वल टू द मेन प्रोडक्ट अँड फोर्थ ट्रीटेड ॲज अ कॅपिटल. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड झिरो और निग्लिजिबल, शून्य किंवा नगण्य. नेक्स्ट 49 जॉइंट प्रोडक्ट कॉस्टिंग हेल्प्स इन. संयुक्त उत्पादन खर्च यामुळे मदत होते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट फायनान्शियल मॅनिप्युलेशन, सेकंड ॲक्युरेट प्राइसिंग, थर्ड मार्केटिंग ओनली अँड फोर्थ अवॉइडिंग रिपोर्टिंग. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड ॲक्युरेट प्राइसिंग, योग्य किमती निर्धारण. नेक्स्ट 50 विच ऑफ द फॉलोइंग इज द बेस्ट बेसिस फॉर जॉइंट कॉस्ट अपॉर्शनमेंट इन केमिकल इंडस्ट्री. रासायनिक उद्योगासाठी संयुक्त खर्च वाटपाचा सर्वोत्तम आधार कोणता आहे. तर बघा ऑप्शन आहे NRV मेथड, सेकंड फिजिकल युनिट मेथड, थर्ड सर्वे मेथड अँड फोर्थ फिक्स कॉस्ट मेथड. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट NRV मेथड मीन्स NRV पद्धत. ठीक आहे. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तर तसंच बघा सेपरेट PDF आणि कंबाईन PDF अवेलेबल आहे. तसंच मराठीची लँग्वेजची पण PDF अवेलेबल आहे ज्याच्यामध्ये 1000 प्रश्न MCQs आहे आणि 10 सराव प्रश्न. ठीक आहे. तर ज्यांना पण PDF पाहिजे असेल त्यांनी गिवन नंबरवर मेसेज करा, तिथे तुम्हाला PDF अवेलेबल होऊन जाईल. तेव्हापर्यंत धन्यवाद.